पुणे, मुंबई, चंदीगड. मुंबईमधील एक हॉस्पिटल होतं, ज्यामध्ये 14 वर्षांची एक मुलगी ॲडमिट होती. त्या मुलीच्या इलाजासाठी तिथे फक्त महिला डॉक्टर आणि फक्त महिला पोलीस अधिकारी होत्या. तिच्या त्या रूममध्ये जर कोणी साफसफाई करण्यासाठी जाईल, तर ते देखील महिला कर्मचारी जात होती. याचाच अर्थ त्या दवाखान्यातील त्या खोलीमध्ये फक्त आतमध्ये महिला डॉक्टर, महिला पोलीस जाऊ शकत होते. याबरोबरच तिथे कुणा पुरुषाला प्रवेश नव्हता किंवा तिथे कुणाही पुरुषाचं नाव घ्यायला देखील बंदी होती. याचं कारणच असं होतं की पुरुष या नावानेच ती मुलगी अत्यंत घाबरलेली होती. ती इतकी घाबरलेली होती की एखाद्या पुरुषाचं नाव तिच्या समोर आलं तरी तिच्या हृदयाची धडधड जोरजोरात सुरू होत होती. तिच्या त्या हृदयांचा ठोका इतक्या वेगानं वाढत होता की असं वाटत होतं की ह्या मुलीचा आता मृत्यू होतो की काय. 11 सप्टेंबरच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ती मुलगी आपल्या जीवनाशी झुंजत होती. ती मुलगी म्हणजे दिल्लीच्या निर्भया केसपेक्षा कमी नव्हती, कारण तिच्यासोबत देखील तसेच काहीसे झाले होते. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे पुण्यामधील एक सत्य घटना. तेथील एक पोलीस स्टेशन आहे. त्या विभागात राहणारी एक मुलगी होती, जिचे वय होतं 14 वर्षांचं. तिचे आईवडील एका नर्सरीमध्ये काम करत असत. त्यांचं काम होतं झाडांची निगा राखणं, झाडांना सांभाळणं, त्यांना मोठं करणं. पण त्यांना काय माहीत होतं की त्यांच्याच घरातील रोपट्याला कुणीतरी उपटण्याचा प्रयत्न करेल. ही घटना आहे 31 ऑगस्टच्या रात्रीची. साधारण 10 वाजलेले असावेत. ही मुलगी आपल्या मित्राला भेटण्यासाठी पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरती पोहोचते. स्टेशनवर जाऊन ती त्या मुलाची वाट पाहत होती. रात्रीचे साधारण 10 वाजलेले होते, पण तिचा मित्र आला नव्हता. त्यामुळे ती थोडीशी चिंताग्रस्त झाली. ती बराच वेळापासून तिथे उभी होती, कुणाची तरी वाट पाहत आहे आणि थोडीशी चिंतित दिसत आहे, रडत आहे, असे एका रिक्षावाल्याच्या लक्षात आलं. तो बऱ्याच वेळापासून तिला न्याहाळत होता. थोड्या वेळानं तो रिक्षावाला तिच्या जवळ येतो आणि तिला विचारतो, काय झालं आहे, तू का रडत आहेस, तुझी काही मदत करू का. ती मुलगी अगोदरच खूप काळजीत होती. त्यात समोरच्याचे एवढे जिव्हाळ्याचे शब्द ऐकल्यावरती तिला असे वाटले की ती व्यक्ती तिला खरंच मदत करेल. तिनं आपण कशासाठी आलो आहोत ते सर्व काही त्याला सांगितलं. तिनं त्या रिक्षावाल्याला सांगितलं की ती आपल्या घरच्यांना न सांगता, त्यांची परवानगी न घेता इथे आपल्या मित्राला भेटायला आलेली आहे. पण तिचा तो मित्र तिला भेटण्यासाठी आला नाही. तो तिचं थोडंसं सांत्वन करतो आणि तिथून निघून जातो. पुन्हा 10 मिनिटांनंतर तो तिथे परत येतो. तो तिला सांगतो, अरे, तू ज्याची वाट पाहत आहेस तो मुलगा तर बाहेर उभा आहे, त्याला यायला उशीर झाला आहे. या गोष्टीचं त्याला वाईट वाटत आहे, म्हणून तो तुझ्या समोर येत नाही. तू एक काम कर, माझ्यासोबत चल, मी त्याच्याशी बोलतो आहे. त्याचे हे असे बोलणे तिला खरे वाटले. ती बराच वेळापासून तिथे रडत उभी होती. तिला तहान लागली होती, पण तिला स्टेशनवरती कुठे जवळपास पाणी देखील दिसले नव्हते. त्या रिक्षावाल्यानं तिला एक पाण्याची बॉटल दिली. तहानलेली असल्यामुळे तिनं ते पाणी गटागटा पिली. ते दोघेही चालत चालत स्टेशनच्या बाहेर आले. पण स्टेशनच्या बाहेर आल्यावरती त्या मुलीला चक्कर यायला सुरुवात झाली. ती मुलगी चक्कर येऊन खाली पडणार इतक्यात तो ऑटोवाला तिला घेऊन रिक्षात बसवतो. त्यानंतर तो त्या मुलीला जंगलाच्या दिशेने घेऊन जातो. तिकडे घेऊन गेल्यानंतर तो तिच्यासोबत बलात्कार करतो. कितीतरी तासांपर्यंत तो तिला आपल्यासोबत ठेवतो आणि तिच्यावरती बलात्कार करत राहतो. ती 14 वर्षांची मुलगी शुद्धीवरती नव्हती, कारण तिला पाण्यामध्ये काहीतरी गुंगीचे औषध पाजले गेले होते. त्यानंतर जेव्हा 2-3 तास जातात तेव्हा तो ऑटो ड्रायव्हर तिला एका लॉजमध्ये घेऊन जातो. एक लहानसे हॉटेल होते. तेथे अगोदरपासूनच काही तरुण मुले त्याची वाट पाहत होती. ती मुलगी त्या हॉटेलच्या रूममध्ये जाते. 31 ऑगस्टच्या रात्री हे क्रूर कर्म सुरू होतं. त्या हॉटेलच्या आत गेल्यावरती त्या मुलीला एका रूममध्ये बंद केलं जातं. तिचे सर्व वस्त्र उतरवले जातात. ते नराधम तिच्या शरीरावरती एकही कपडा ठेवत नाहीत. ती मुलगी खूप लाजत असते आणि काय करावं हे तिला समजत नसतं, कारण अगोदरच तिच्यावरती बलात्कार झालेला असतो.
हळूहळू तिला शुद्ध यायला सुरुवात होते. पण जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हा जवळजवळ 12 मुलांनी तिच्यावरती आळीपाळीनं बलात्कार केला होता. त्यानंतर दिवसभर देखील तेच काम चालू राहतं. एकानंतर एक मुलगा तिच्याजवळ येऊन तिच्यावरती बलात्कार करत राहतात. आता रात्र होऊ लागली होती. या खोलीमध्ये तिला आता जवळपास 24 तास होत आले होते. ते 12 मुलं या 24 तासात तिच्यासोबत बलात्कारवर बलात्कार करत राहतात. ती आता भुकेने आणि तहानेने व्याकुळ झालेली होती. ती त्यांना विनवण्या करू लागली होती, मला खाण्यासाठी काहीतरी द्या, मला पिण्यासाठी पाणी द्या. पण कुणालाही तिच्या त्या ओरडण्यावरती जराही दया येत नव्हती. ती ओरडत असते, पण तिच्या आवाजाला ओ देणारं तिथे कोणीच नसतं. तिने आवाज करू नये, आरडाओरडा करू नये म्हणून तिला सतत इंजेक्शन दिलं जात होतं. ती सतत त्यांच्या पाया पडते, मला सोडून द्या असे सांगू लागते. पण तिच्या या बोलण्याचा कुणावरही काहीही परिणाम होत नसतो. पण त्या 12 मुलांपैकी एका मुलाला तिच्यावरती दया येते. तो तिला तिथून घेऊन जातो आणि दादर स्टेशनवरती सोडून देतो. आता ते 12च्या 12 मुलं फरार झालेले होते. त्या मुलांनी विचार केला असे की आता ही मुलगी इथून निघून जाईल. पण ती जेव्हा दादर स्टेशनवरती पोहोचते तेव्हा तिला तेथे स्टेशनवरती 2 सफाई कर्मचारी पाहतात. ते सफाई कर्मचारी देखील तिची ती अवस्था पाहून तिच्यावरती बलात्कार करतात. ती कशीबशी त्या क्रूर लोकांमधनं सुटून आली होती. तर पुन्हा इथे देखील तिच्यासोबत बलात्कार झाला. त्या दादर स्टेशनवरील सफाई कामगारांनी तिच्यासोबत बलात्कार केल्यानंतर तिला बऱ्याच वेळ आपल्याजवळ ठेवले. त्यानंतर त्यांनी तिला अशा ट्रेनमध्ये बसवले जी ट्रेन उत्तरेकडे जात होती. त्या ट्रेनमध्ये प्रवास करता करता ती मुलगी चंदीगडपर्यंत पोहोचते. ती इतकी घाबरलेली असते की ती एका कोपऱ्यात घाबरून बसून राहते. ती इतक्या वाईट अवस्थेमध्ये बसलेली असते, पण तिथून खूप लोक येतात जातात, पण कुणाचीही नजर तिच्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र खूप मोठ्या संकटामध्ये ती सापडलेली होती. तिची चिंता कुणालाही दिसत नव्हती. गेल्या 48 तासांपासून तिच्यावरती पुण्यातील 12 मुलांनी, त्यानंतर दादर स्टेशनवरील 2 सफाई कर्मचाऱ्यांनी बलात्कार केले होते. जशी ट्रेन चंदीगड स्टेशनवरती जाऊन पोहोचते तेव्हा एक GRPचा पोलीस कर्मचारी तेथून जात होता. त्याची नजर त्या मुलीवर पडते. त्या मुलीला पाहिल्याबरोबर त्याच्या लगेचच ध्यानात येते की तिच्यासोबत काहीतरी वाईट झालेलं आहे. तो पोलीस कर्मचारी त्या मुलीच्या जवळ जातो आणि तिला विचारतो, तुला काय झालं आहे, मी तुझी काही मदत करू शकतो का? पण ती मुलगी आता पुरुषांच्या आवाजाने देखील एवढी घाबरलेली होती की तिला आता त्यांचा आवाजही सहन होत नव्हता. कारण तिच्यासमोर जो पोलीस वेशातील माणूस असला तरी देखील तो एक पुरुषच होता. तिला मनोमन वाटत होते की हा देखील मला घेऊन जाईल आणि माझ्यासोबत तसेच कर्म करेल. ती मुलगी त्या चंदीगड स्टेशनवरती उतरते, कारण त्या ट्रेनचा तो लास्ट स्टॉप होता. चंदीगड हाच होता. ती घाबरून एका कोपऱ्यात जाऊन बसते. पण तो पोलीस कर्मचारी मात्र एक सद्गृहस्थ होता. त्यानं CWC म्हणजेच चाइल्ड वेलफेअर कमिटीसोबत संपर्क साधला. तेथील एक महिला लगेचच त्या ठिकाणी पोचली. तिनं त्या मुलीला जेवण खाऊ घातलं, प्रेमाने आपल्या जवळ बसवलं. तिनं तिच्याशी प्रेमाने संवाद साधत काही वेळानं तिला आपलंसं करून घेतलं. तेव्हा त्या मुलीनं आपल्यासोबत घडलेला सर्व प्रसंग सांगितला. पुण्यात घरातून निघाल्यापासून ते चंदीगडला पोचण्यापर्यंत सर्व माहिती तिनं त्या महिला अधिकारीला सांगितली. तिची ती कहाणी ऐकून महिला रडू लागली. सोबतच जो पोलीस कर्मचारी होता तो देखील रडत होता. कारण प्रसंगच असा होता, कुणाच्याही मुलीसोबत किंवा बहिणीसोबत इतकं भयानक होणं विचार करण्याच्या पलीकडचं होतं. तिकडे जेव्हा त्या मुलीच्या आईवडिलांना आपली मुलगी कुठेही भेटत नाही हे पाहिल्यावरती त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्या पोलीस स्थानकातील पोलिसांनी देखील त्यांना चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. त्यांनी आजूबाजूला सर्वत्र चौकशी सुरू केली. तिच्या मोबाईलला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला गेला. परिसरातील सर्व CCTV कॅमेरे चेक केले गेले, पण त्या मुलीबद्दल काहीही माहिती पडत नव्हते. पण जेव्हा पोलिसांनी हे सर्व काही माहीत पडले तेव्हा मात्र त्यांना अगदी व्यवस्थितपणे या प्रकरणाला हाताळले. या पूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांचं जितकं कौतुक केलं जाईल ते कमीच आहे. जेव्हा चंदीगडचे पोलीस पुण्यातील पोलिसांशी संपर्क करतात
तेव्हा त्या मुलीला चंदीगडवरनं मुंबईला विमानातर्फे पाठवले जाते. मुंबईला आल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले जाते. जेव्हा तिला ॲडमिट केले जाते तेव्हा तिच्या सभोवताली असणारा सर्व कर्मचारी वर्ग हा महिला कर्मचाऱ्यांचा ठेवला जातो. कारण ती मुलगी पुरुष या नावाशी देखील आता घाबरत असते. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी आपले पुढील तपासाचे चक्र फिरवले तेव्हा जास्तीत जास्त CCTV कॅमेरे चेक केले गेले. तेव्हा त्यांना एका फुटेजमध्ये पुणे स्टेशनच्या बाहेर एका ऑटोमध्ये जाताना ती मुलगी दिसते. त्या ऑटोचा नंबर CCTV मध्ये दिसतो. पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली. त्यानंतर एक एक करून 12च्या 12 जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर दादरवरील त्या सफाई कर्मचाऱ्यांना देखील ताब्यात घेण्यात आले. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवरती चालवण्यात आले होते. त्यानंतर आरोपींना शिक्षा देण्यात आली. पण हे असं दुष्कर्म कुणाच्याही बाबतीत घडता कामा नये. मुलींनी देखील कुणाच्याही सोबत जाताना विचार केला पाहिजे. कारण माणूस हा राक्षसी प्रवृत्तीचा असतो. त्याच्या मनामध्ये कधी काय विचार फेरबदल करतील सांगता येत नाही. कुणावरही विश्वास ठेवू नका. आपल्याला या सत्य घटनेमधनं कळते. आभार मानले पाहिजे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे ज्याने तिचे ते दुःख समजून घेतले. आभार मानले पाहिजे त्या महिलेचे जिनं प्रेमानं तिच्याकडनं सर्व माहिती काढून घेतली आणि त्या मुलीला हॉस्पिटलपर्यंत पोचवले. कारण त्या मुलीच्या बाबतीत काय घडलं आहे हे जर का कळलं नसतं तर आरोपींना शिक्षा झाली नसती. म्हणून नेहमी सतर्क राहा. नेहमी सतर्क राहिल्यानेच हे असे